गोपाल कृष्ण भगवान। ओम नमः पार्वती पते हर हर। श्री रंगनाथ वाच समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी मालांकंधरं कंजनेत्रं सदेधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सदा पंढरीनाथ पादाभृङ्गं निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्तत्वं महेन्द्रायणी तीरभूमो वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने। ओम नमो भगवते वासुदेवाय। माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती। सगळे म्हणा सगळे म्हणा ज्ञानदेवाची मूर्ती ज्ञानदेवाची मूर्ती ज्ञानदेवाची मूर्ती। तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी। सर्वजण प्रेमाने म्हणा श्रीराम जय राम
जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम मंगल भवन अमंगल हारी श्री राम जय राम जय जय राम द्रवभु सो दशरथ अजिर बिहारी राम जय जय राम सिय राम माया सब जग जानी राम जय राम करहु प्रणाम जोरी जुग पानी राम जय राम मंगल भवन अमंगल हारे उमा सहित जय जपत पुरारी राम जय जय राम श्री राम जय जय राम जय 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 हनुमान गोसाई राम जय राम कृपा करो गुरुदेव की नाई राम जय राम मंगल भवन अमंगल हरि द्रवभु सो दशरथ अजिर बिहारी राम जय राम श्री राम जय राम जय जय राम काय म्हणतात महाराज चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीण कोणी अंग किंवा कवणी अंगी दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड तुका म्हणे तैसा सज्जना पासोन तुका म्हणे तैसा सज्जना पासोन पाहता अवगुण मिळेची ना चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीण कवणी अंगी अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान तुकोबराय यांच्या अभंगावर त्यांच्या कृपाप्रसादाने काही चिंतन करण्यापूर्वी मातृवर्ग पितृवर्ग बंधुवर्ग भगिनी वर्ग आबाल वृद्ध गुणीजन मंडळी महात्मागण मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत विठ्ठल कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव आपणा सर्वांच्या अंतःकरणात निरागस निर्विकार निर्लेप स्वरूपाने निरंतर निवास करणाऱ्या माऊलींच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करतो. जय जय हो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी पर्यदेसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाती बाळलेनी लेवविसी 17 स्तन्यनेसी अनहताचा हल्लरुगासी समाधी बोधे निजविसी बुजावोनी म्हणोनी साधका तुम्हावुली पिके सारस्वत तुझी पावुली या कारणे मी सावुली नसंडी तुझी म्हणवोनी अंबे श्रीमंते निजजन कल्पलते आज्ञापि माते ग्रंथ निरोपणी तू आपुले निस्न्य पल्लवे माते पांगुर विसील सदैवे तरी आताची आघवे निर्मीन माये नमो विशद बोध विदग्धा नमो विशद बोध विदग्धा सगळे म्हणा सगळे म्हणा विद्यारविंद प्रबोधा विद्या अरविंद प्रबोधा धा विद्यारंभ प्रबोधा विद्यारविंद प्रबोधा धा पराप्रमेय प्रमदा विलासिया विलासिया
ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, माऊली. जय जय सद्गुरु विघ्नहर्ता, जय जय सद्गुरु बुद्धिदाता, जय जय सद्गुरु सत्यज्ञानानंता, जय जय संत मुकुटमणी, मधुरया गिरा वल्गुवाक्यया बुधमनोज्ञया पुष्करे क्षण विधी करी रिमा वीरमुयती अधर सीधुना प्यायस्वन. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. सगळे म्हणा, सगळे म्हणा, सगळे म्हणा, सगळे म्हणा. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ओम नमो भगवते परमहंसा स्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय. वागीशायस्य वदनेर्लक्ष्मीर्यस्य च वक्षसि, यस्यांस्ते हृदये संवित् तन्नृसिंहं भजे. ऋणु झुणु ऋणु झुणु ऐसा वाजविसी वेणू, सुंदर तू श्याम तनु अलंकापुरी उभा अससी. जनकसुता जगजननी जानकी, अतिशय प्रिय करुणा निधान की. ताके युगपद कमल मनावू, जास कृपा निर्मल मति पावू. आये हनुमंत बिराजी, कथा कहू मति अनुसार. प्रेम सहित गादी धरू, पधारिये पवन कुमार. भक्त भक्ति भगवंत गुरु, चतुर नाम वपु एक. इनके पद वंदन किए, नासे विघ्न अनेक. जेथे आठविती स्वामीचे ते पाय, उत्तम ते ठाय रम्य स्थळ, उत्तम ते ठाय रम्य स्थळ. चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदनाचे हात पाय ही चंदन. परिसा नाही हीन कोणी अंग, चंदनाचे हात पाय ही चंदन. परिसा नाही हीन कोणी अंग. अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान तुकोबराय यांच्या अभंगावर त्यांच्या कृपा प्रसादाने चिंतन करत असताना अनंत कृपा सागर भगवान तुकोबराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून परमात्म्याचे जे अनन्य भक्त आहेत, ज्या भक्तांना आपण संत म्हणतो, वैष्णव म्हणतो, तुकोबरायांनी अभंगात त्यांना सज्जन म्हटलंय. सज्जन म्हटलंय. तुकोबरायांनी अभंगामध्ये सज्जनाचं निर्दोष लक्षण सांगितलंय. साधूचं, सज्जनाचं प्रत्येकाचं काहीतरी लक्षण असतं आणि त्याच्या लक्षणावरूनच त्याची सिद्धी होते. तो माणूस आहे की देव आहे की साधू आहे की किन जपन मुच्यते जंतुर, काय जंतू आहे हे कळतं. असा एक विचार आहे. म्हणून भगवान तुकोबराय साधूचं लक्षण सांगतात. दुसरं कारण असं आहे, त्यांना साधूची लक्षणं आवडतात. ते स्वतः साधू आहेत असा एक अर्थ करायचा. जो जे असतो ना
त्याला तेच दिसत असतं. आत जैसे ते उमटले अंदर राम एटले बाहर राम. विठ्ठल विठाला 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 ज्याच्या आत ती त्याची जात. तुकोबरणी जातच सांगितली. विठ्ठल विठाला 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 सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. चित्त जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ हो चित्त जैसे गंगाजळ. गंगा सोपी व्याख्या केली. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. ते कसं असतात म्हणाले? सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. ज्ञानोबराय सांगतात तीर्थे बाह्यमळ शाळे कर्म. आणि कर्माच्या बाबतीत भगवान श्रीकृष्णाचा कटाक्ष आहे. कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगोस्व कर्मणी. दुसरे अध्याय सांगतात. आणि 9वे अध्याय सांगतात यत् करोसि यदस्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. फळाची अपेक्षा करू नको, पण फळ भगवंताला अर्पण कर. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा सृतस्वभावात करोमि यद्यत् सकल परस्मै नारायणायेति समर्पयित. भागवताचं चिंतन आहे. मी परवा वृंदावनमध्ये होतो. एक ताई आमच्या समोर आल्या. त्या म्हणायला लागल्या महाराज दीक्षा घेण्यासाठी काय काय करावं लागतं, काय घेऊन जावं लागतं. म्हटलं काही नाही. एक श्रीफळ न्यावं लागतं, पान फूल काही न्यावं लागतं, एखादा प्रसाद न्यावं लागतं, घडेल ती दक्षिणा द्यावी लागते आणि एक आपल्या आवडतं फळ न्यावं लागतं. आपल्या आवडतं जे तुम्हाला फळ आवडतं ते गुरुला द्यायचं आणि ते फळ पुन्हा खायचं नाही. याचा अर्थ ज्या कर्माची फळं आपल्याला आवडतात ती गुरुला अर्पण करायची, असा त्याचा अर्थ आहे. असा अर्थ आहे. आमच्याबरोबर जो विद्यार्थी होता तो म्हणाला म्हणून आम्ही तुम्हाला फळं दिली नाही. विठ्ठल ठाला विठाला. आता याला गीतेत इति गोयतमम शास्त्र म्हणतात, वाढवीत नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे तुम्ही काय द्याल ते कमीच आहे, काही द्याल ते कमीच आहे. ज्ञानोबराय सांगतात अरे जसं गंगेचंच उदक गंगेलाच अर्पण करायचं पण देवा पितरांच्या उद्देशाने अर्पण करायचं, तसं कोणतंही कर्म भगवंताची सेवा म्हणून कर्तव्य म्हणून करायचं आणि ते समर्पित करायचं. हा जो सिद्धांत आहे ना तो ज्यांनी आत्मसात केलाय त्याला साधू म्हणतात. त्यांनी ते जगलेत. साधू तसंच जगले आणि ते जसं जगले तसं आपण त्याच्यातला 1% जगत नाही. हे 100% खरं आहे. कळलं तर बरं होईल. आम्ही आता स्टेशनला होतो, तिथे सांता क्लॉज विकायला होते. कळलं का? काय म्हटलं त्याला? सांता क्लॉज. म्हणजे सांता क्लॉज विकला जाऊ शकतो. कळलं का? मराठी कळतंय ना तुम्हाला? जो विकला जाऊ शकतो त्याला सांता क्लॉज म्हणा, जो विकलाच जात नाही त्याला संत म्हणा. त्याच्यासाठी देव विकला जातो. देवाने स्वतःला त्याच्यासाठी विकून घ्यावं, विकावं अशी ज्याची अवस्था त्याला संत म्हणावं, संत म्हणावं. भगवान तुकोबराय ही सज्जनांची व्याख्या करतात.
आमच्या मंदिरात एक 10-12 दिवसापूर्वी याच अभंगावर चिंतन झालं. दुसरी काही अभंग येत नाही म्हणून हेच सांगतो मी. तिथे आम्ही महादेवाचं चिंतन केलं होतं. अमंगल्यम शीलम तव भवतु नामैव मखिलम तथापि स्मर्तृम ना वरद परमं मंगलमसी. महादेवाचं स्वरूप असं आहे, कर्पूर गौरम करुणावतारम. कापरासारखे गोरे आहेत ते. हा, कंपनी बुडायला आली पण तुम्ही गोरे नाही झाले. तुमचं फाउंडेशन चुकलंय विठ्ठल. त्यांनी कर्मी इशू भजावा. महादेवाने संसारही देवासाठीच केला. कळलं तर बरं होईल. आपण देवासाठी काहीच करत नाही. नैवेद्य सुद्धा आपण प्रामाणिकपणे दाखवत नाही. बाकीचं जाऊ द्या, बाकीचं जाऊ द्या. काय कल्पना असेल. सती महादेवाची पत्नी, ती तिच्या बापाला सांगते, बाबा तुम्ही ज्यांना अशिव म्हणतात ना ते शिव आहेत. शिव शब्दाचा अर्थ लग्न, अद्वैत, सीमा, स्पर्श, मंगल, मोक्ष, शिवणे, सांधणे. विठ्ठल. अमंगल्यम शीलम तव भवतु नामैव मखिलम. त्यांचं शरीर, त्यांचं दिसणं अमंगल आहे, पण त्यांच्या एवढं मंगलच कोणी नाही. जसे मंगलमूर्ती गणपती बाप्पा आहे, तसे महादेव पण मंगलमूर्ती आहेत. ज्ञानोबा पण मंगलमूर्ती आहेत. ज्ञानेश्वर मंगळ मुनी, ज्ञानेश्वर मंगळ मुनी, सेवा करी दासी जनी, सेवा करी दासी जनी. हा ज्ञानेश्वर मंगलमुनी, सेवा करीदासे जनी, सेवा करीदासे जनी. ज्ञानेश्वर मंगलमुनी, सेवा ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. ज्याला वाटतं ना आपलं मंगल व्हावं, त्याने ज्ञानेश्वरी धरावी, त्यांनी नाही तर ज्ञानोबाराय धरावेत. कोणाला एकाला धरा. ज्ञानेश्वरी धरली तरी ज्ञानोबारायपर्यंत जाल, आणि ज्ञानोबारायला धरली तरी ज्ञानेश्वरीपर्यंत याल. मंगळ मंगल. मगिगतो धातू शब्दापासून मंगल शब्द तयार झाला, आणि मंगल शब्दाचा अर्थ नवीन दिवस उजाडणे, पहाट होणे असा त्याचा अर्थ आहे. मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू, अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता. जो अविद्या राती रुसोनिया, गिळी ज्ञाना ज्ञान चांदणिया, जो सुदीन करी ज्ञानिया स्वबोधाचा. जो तुम्हाला बोधावर आरूढ घडतो त्याचं नाव मंगल. महादेव बोधावर आहेत, गणपती बाप्पा बोधावर आहेत, ज्ञानोबाराय बोधावर आहेत, आणि जे बोधावर आहेत त्याला सज्जन म्हणावं. विठ्ठल. मागच्या वर्षी आपण प्रवचन थांबवलं, तिथे ओवी होती, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. विठ्ठल. ही स्थिती आहे. मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. असं जे निसंकल्प मन आहे त्याचं नाव आहे समाधी. त्याचं नाव आहे समाधी. मन काहीच संकल्प करत नाही. त्यांनी जर ठरवलं तर काही करू शकतात, काही करू शकतात. सुईच्या नेड्यातून हत्ती नेता येईल त्यांना, आपल्याला दोरा ओता येत नाही. इतकी गंमत आहे. एवढी सज्जनाची ताकद आहे, पण त्या सज्जनाने आपली ताकद प्रगट नाही केली, बोध प्रकट केला. आपली ताकद चमत्कारने दाखवला. चमत्कार फक्त काय, लोकांची भूक आहे, ती भूक आहे. सोपं सांगू का? अजून सोपं सांगतो, लक्षात येईल. लोक देवाकडे येत नाहीत, चमत्काराकडे जातात. कळलं तर बरं होईल. वृंदावनून आलोय म्हणून पुन्हा वाक्य सांगतो.
लोक वृंदावनला जातात, बाकी बिहारीचं दर्शन करतात, राधारमणचं दर्शन करतात, पण फोटो ताजमहलला काढतात. प्रेम नाही, वासना येते. विठ्ठल तसंच झालंय. ज्या गावात चाललो त्या गावातली वस्तूच घेत नाही, बाकी सगळं घेतोय. तसं ज्ञानोबाऱ्याकडे जायचं ना, बस त्यांचं सज्जनत्व स्वीकारावं, त्यांचं सज्जनत्व मान्य करावं. तुकोबाराने ते मान्य केलं. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. गंगेसारखं अंतःकरण आहे त्यांचं. जैसे गंगा वाही तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळी. देव तया जवळी असे, पाप नासे दर्शनी. हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे, तुकोबारायांना आपल्या पुढे संतत्व प्रकट करायचं आहे. आपण संताकडे गेलं पाहिजे. तरी संता या भजावे सर्वस्वी. तेही प्राणा परो दे, तेही प्राणा परो दे, तेही प्राण परो दे, तेही प्राण परो दे. आवडती मज निरुते, आवडती मज निरुते. भक्त चरित्र दे, प्रशंसिती 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली. 12व्या अध्यायात देव म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, तेही प्राणा परवते. मला ते प्राणापेक्षा प्रिय आहेत. थोडं बाजूला जाऊन सांगू का, देवाने सज्जनाची व्याख्या कशी केली? थोडं बाजूला जाऊन सांगतो. अजूनही पाऊलाची मुद्रा, हृदय वाहेगा सुभद्रा, जे आपुल्या दैव समुद्रा जतने लागी. ज्ञानोबाराय सांगतात, भगवंताने भृगु ऋषींचं चरणचिन्ह अजून जपून ठेवलंय. ते म्हणतात, त्यांच्या चरणचिन्हामुळेच माझं भाग्य व्यवस्थित आहे. देवाला ते सज्जन वाटले, आपल्याला किमान ज्ञानोबाराय तरी वाटावेत. विठ्ठल आमच्या मंदिरातलं वाक्य सांगतो. सज्जनाथी तस्करी करणारे आहेत, म्हणजे साधूची डायरी घेऊन तारखा घेणारे. कळलं तर बरं होईल. तेही वीरप्पण सारखे मारले जातात. विठ्ठल पण तरी साधू त्याला काही बोलत नाही. कळलं तर बरं होईल. भगवान तुकोबाराय ज्या सज्जनांचं लक्षण सांगतायत, तुकोबारायांच्या पुढे 4 उदाहरणं आहेत, दृष्टांत आहेत, उपमा आहेत. या 4ही दृष्टांतामध्ये काहीतरी उणं अधिक आहे. कुठलाही दृष्टांत सर्वांगाने बसत नाही. दृष्टांत हा एकांगी असतो आणि तो सिद्धांतासाठी असतो. सिद्धांत मिळाला बस झालं. पण तरी तुकोबाराय 4 दृष्टांत देतात. वृक्ष या जातीमध्ये तुकोबाराय म्हणतात, माझ्या दृष्टीने चंदन संत आहे. वृक्ष या जातीमध्ये. तसं बेशरमाचं झाड आहे, पण त्याला संत म्हटलं नाही, कारण ती बेशरम आहे. असू द्या. विठ्ठल लोग शर्म से शर्माते हैं, लोग शर्म से शर्माते हैं, मगर हम इतने बेशर्म है कि शर्म हमसे शर्माती है. अशी काही बेशर्म आहेत, ते त्या बेशर्माच्या झाडासारखे आहेत. फक्त तिथं पूर्ण झालं नाही म्हणून इथं आले. कळलं तर बरं होईल. पण चंदनाच्या झाडाला संत म्हणत असताना चंदनाकडे संत या दृष्टीने पाहिलं, सज्जन या दृष्टीने पाहिलं. त्यात काही उणं अधिक वाटलं, कारण ते वृक्ष आहे, आपल्याकडे नाही, दक्षिण भागात मिळतं, म्हणून दगड घेतला. दगडाला परिसाला संत म्हटलंय. प्रकाश देणाऱ्या पदार्थामध्ये दिव्याला संत म्हटलंय, आणि गोडी देणाऱ्या पदार्थामध्ये तुकोबाराने साखरेला संत म्हटलंय. आमच्या गुरुजींची भाषा आहे, लोक म्हणजे काय? जे साखरेची साल काढतात त्याला लोक म्हणतात.
असू द्या, मराठीत त्याला बाउन्सर म्हणतात. विठ्ठल हाला विठ्ठला 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 लोकांना साखरच कळली नाही, साल काय कळणार. तुकोबारे तुम्ही चंदनाला संत म्हणता, काय कारण आहे? तुम्हाला त्याच्यामध्ये सद्गुण दिसतात. तुकोबारे म्हणले हो, तुका म्हणे गुण चंदनाचे तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया त्याच्यामध्ये एक गुण आहे. प्रत्येकामध्ये देवाने काहीतरी सद्गुण ठेवलाय आणि प्रत्येकामध्ये काहीतरी दुर्गुण ठेवलाय. सद्गुण आहे तो देवाचा आहे, दुर्गुण आहे त्याच्या सद्गुणावर ते पांघरून घातलंय. त्याच्या सद्गुणाचा त्याला अभिमान होऊ नये म्हणून आणि त्याच्या सद्गुणाला त्याला जपता यावं म्हणून. हे त्याचं उत्तर आहे. जसं बाळाला पूर्ण सजवल्यानंतर आई त्याला टीट लावते, त्याला दृष्ट लागू नये म्हणून. त्याच्याच सद्गुणाला दृष्ट लागू नये म्हणून देवाने त्याच्यात दुर्गुण ठेवलाय. आणि लोकांना तेवढा दुर्गुण दिसतो, कळलं तर बरं होईल. लोक म्हणतात गजानन महाराज चिलीम ओढत होते, मग ते पण जळक्या बाजेवर बसले होते, तू पण बसून बघ. विठ्ठल हाला विठ्ठला 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 तुकोबारे म्हणतात गुण घेऊन अवगुण टाका. गुण घ्या, अवगुण टाका. भगवान उद्धवाला एकादश स्कंदामध्ये सांगतात, उद्धवा गुणदोष न पाहणे हा गुण आहे आणि गुणदोष पाहणे हा दोष आहे. गुणोस्तु उभयवर्जिता. तू गुणदोषाकडे लक्ष देऊ नको. एखाद्याचा गुण पाहून स्तुती करशील, त्याचा अभिमान वाढवशील, आणि दोष पाहून त्याची निंदा करशील, निर्भत्सना करशील, पापाला भागीदार होशील. त्यापेक्षा तटस्थ राहा. हे सज्जनाचं काम आहे. विठ्ठल अवघे देव साध परी या अवगुणाचा बाध. अवगुणाच्या हाती आहे अवघीच फजिती. आणि थोडं पुढे जाऊन सांगू, लोक सगळं लक्षात ठेवतात पण अवगुणाकडे जास्त लक्ष ठेवतात. अवगुणाकडे मुलगी बघायला काही मंडळी गेली आणि मुलगी बघायला गेल्यानंतर महिला मंडळी असतात, माता माऊल्या असतात, पुरुष मंडळी असतात, महिला मंडळी असतात. पुरुषांना ओट्यावरच जागा असते, ठेविले अनंते पैशाची महिला मंडळी मग अगदी किचन पर्यंत जातात. काय त्यांच्या पायात भिंगरी असते, काय असते ना, काय अगदी तिथपर्यंत. जगदाकारी झाली सत्ता, वारून गेली पराधीनता, अवघे आपुलेची आता. मुलगी वगैरे बघून आले, मुलाकडे निरोप दिला, मुलगी चांगली आहे पण आम्ही पाहिलंय, तुम्ही पहा, जमण्यासारखं दिसत नाही. ते म्हणले मुलगी काय दिसायला सुंदर नाही? म्हणले फार सुंदर आहे. बोबडी आहे? म्हणजे चांगली बोलते, इंग्लिश लिटरेचर आहे, MA झालंय त्याच्यात. वाकड्या पायाचे? म्हणजे सरळ पाय, चांगलं नाचते ती, नक्की तुम्हाला नाचविल. हा, हे एवढं कळलं तरी पुष्कळ आहे. तुकोबाराच्या भाषेत काय करावी ती मुलाची माकडे, नाचता ती पुढे संसाराच्या. उंची? म्हणले फार चांगली आहे, नाकी डोळी सगळ्या 32 लक्षणी आहे. म्हणले मग अडचण काय? म्हणले तिची आई मशेरी लावते. त्या आईचा काय संबंध आहे? मुलगी पसंत करायची आहे. हे हा गुणदोष पाहणारी माणसं कुठं, हा ही मोठी गंमत आहे. काही लोक म्हणतात महाराज आता सगळं चांगलं पण त्यांना घड्याळ दिसत नाही. कळलं का? घड्याळ वाळाचे 12 वाजायला लागले. असू द्या, विनोद सोडून द्या. सांगायचं तात्पर्य आपल्याला त्याच्यामध्ये दोष दिसतो, दोष दृष्टी, आणि तेही पाहिजे, कारण ते दोष दिसल्याशिवाय गुणाधान होणार नाही, त्यातलं गुण प्रकट होणार नाही. पण तुकोबारांनी चंदनातले गुण प्रकट केले. तुकोबारे तुम्ही चंदनाला संत म्हणता, सज्जन म्हणता.
मंगलमणी निधाना सज्जन वनचंदना आराध्य लिंगा. ज्ञानोबा म्हणतात 10व्या अध्यायात सज्जन वनचंदना. संताने सरता केलो चंदनाने बोरी व्यापी. चंदनाच्या शेजारी बोरी बाबळी असते आणि त्या दोघांचे दोनच उपयोग, सरपण आणि कुंपण. एक तर सरपण नाही तर कुंपण. पण चंदनाच्या शेजारी राहिल्यामुळे सरपण आणि कुंपण ह्या दोन्हीपेक्षा त्यांचं एवढं प्रमोशन झालं, त्यांना चंदनाचा गुण आला, किंमत आली, गंध आला आणि देवाच्या मस्तकावर जागा मिळाली. तुम्ही कोणाच्या शेजारी राहता यावर अवलंबून आहे तुम्ही कोणत्या जातीचे आहात. इथं उत्तर. चंदनाने त्या बोरी बाबळीचे काटे सहन केले, काट्याकडे दुर्लक्ष केलं, पण त्याचा काटाच काढला, त्याला चंदनच केलं. विठ्ठल नाही कळलं तर उलट सांगतो म्हणजे लक्षात येईल. काटा काढणे कशाला म्हणतात. भेटले आणि मारुतीने विचारलं, बिभीषण महाराज, एवढ्या पाकिस्तानमध्ये तुम्ही एकटे कसे राहता? तुम्हाला माहिती आहे या जगात पाकिस्तान किती आहे? पाकिस्तान नावाचे देश किती आहेत? किती आहेत जगामध्ये? पाकिस्तान नावाचे देश किती आहेत? हा, एकच आहे. आमच्या भिवंडीत 40 आहेत. पिठावलं अलीबाबा 40 चोर. माझा विषय नाही तो, मुद्दा सांगायचा आहे म्हणून सांगतो. विभीषणाने मारुतीला भेद सांगितलं. 32 दातामध्ये बिचारी जीव राहते तसा मी राहतो. असं बोलल्यावर मारुतीला ते खटकलं. अरे सज्जन निर्भय पाहिजे, पाणी बुडू ये मिठाते तो मीठची पाणी आते, आपण झाली अद्वैते नाशे भय. तो निर्भय पाहिजे, बिनधास्त पाहिजे. माणूस कसं पाहिजे? बिनधास्त पाहिजे. म्हणजे बायको बाईकवर बसल्यानंतर एखाद्याला वाटतं मी विमान चालवतो असं पाहिजे. आणि मग सांगतो मी कसा गॅप काढला, कशी कट मारली. अरे तुला पण गॅप मधून काढतील. फार फार मी जास्त करू नको. आमच्या मराठवाड्यात म्हण आहे, मोठे मोठे गेले पुराण, खेकड्याचं काय गाराण. विठाल आहे को मगरुरी करताय. कोण विचारतं तुला? कोण विचार? तू खूप बरं आहे. आमच्या म्हणण्याचा अर्थ असा नाही, असं असं मला म्हणायचं आहे. असं मला म्हणायचं. का सांगत होतो की गुण प्रत्येकामध्ये काहीतरी गुण आहे. चंदनाने त्याचा काटा काढला. मारुतीराय विभीषणाला सांगतात, विभीषण दादा तुम्ही राम भक्त आहात, मी पण राम भक्त आहे. मला सांगा तुमच्या तालुक्यात जीभ आधी येते का दात आधी येतात? जीभ. कोण आधी येतं? जीभ. आधी कोण जातं? दात. आणि तसे जात नसतील, आकडबाज असतील तर लोक पाडतात. आणखी दातात एक वैशिष्ट्य आहे. दातात अगदी मोहरी जरी अडकली तरी जीभ त्याला काढल्याशिवाय गप्प बसत नाही. याला मराठीत काटा काढणे म्हणतात. तसा कितीही दुर्जन असला तरी साधू त्याला सज्जन केल्याशिवाय सोडित नाही. विठाला लोकांना पाठ आहे म्हणून म्हणतात, एक नासका कांदा सगळ्या कांद्यांना बिघडवतो. साधू संत त्याला चांगलं करण्याची ताकद ठेवतात. ही ताकद, याला सज्जन म्हणतात. याला सज्जन म्हणतात. खेचराची आमना आणि न सात्विकाचा पान्हा, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. ही ताकद आहे त्यांच्या वाक्यात. ही ताकद आहे. बोला, सुगंध म्हणजे काय? त्यांचा गंध. एवढी ताकद आहे, एवढी ताकद. तरी पण लोक म्हणाले आम्हाला चंदनात काही अवगुण दिसतात. तुम्हाला दिसतात का? तो खोबरे म्हणजे दाखवा. एक अवगुण दाखवला. म्हणजे महाराज चंदन केळीला सुगंधी करत नाही,
चंदन वेळूला सुगंधी करत नाही, चंदन दगडाला सुगंधी करत नाही, चंदन अग्नीत सापडलं तर जळून जातं आणि चंदनाच्या झाडाला सर्प वेटोळे मारून असतं. तुमचं यावर काय मत आहे? तुकोबरे म्हणले सोपंच आहे, तुम्ही म्हणतात ते सगळं खरं आहे, पण त्या सगळ्याला काहीतरी अपवाद असतो, अपवाद श्रेष्ठ असतो. बरी गंमत आहे. त्यांनी सांगितलं, तुकोबरे म्हणाले तुमचं म्हणणं चंदन केळीला सुगंधी करत नाही, केळी ओली असते, बरोबर आहे ना, आणि ती गाभारूप असते, ती सुगंधी होऊ शकत नाही. पण साधू संतांनी सभा मंडपाची शोभा वाढवण्यासाठी त्याला महिरप म्हणून उभं केलं. एक, त्याची शोभा वाढवली स्वागतासाठी, आणि दुसरं ब्रह्मरस करू भोजन पंगती, 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 संतांचे संगती सर्व काळ, संतांचे संगती सर्व काळ, संतांचे संगती सर्व काळ, संतांचे संगती सर्व काळ, हरी संतांचे संगती सर्व काळ, पंगती संतांचे संगती सर्व काळ, संतांचे संगती, संतांचे संगती सर्व काळ, ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन पंगती. आपल्याकडे फक्त श्रावणात केळीच्या पानात जेवायची पद्धत आहे, कारण श्रावणात सगळ्या रावणांचा उपवास असतो. साऊथमध्ये हॉटेलामध्ये पण केळीची पानं आहेत. डॉक्टर सांगतात केळीच्या पानात जेवा, कळलं तर बरं होईल. त्याचा दुरुपयोग नाही, ती उष्टी पात्रावळी सुद्धा गाय खाते, आणि त्याच्यावरचं खरकट जर कुत्र्याने खाल्लं तर त्याला तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन. कुत्र्यात बदल होतो, माणसात नाही झाला. विठ्ठल ब्रह्मरस सहज आहे, ब्रह्मरसाचे पारणे, ब्रह्मरसाचं भोजन आहे ब्रह्मरस. पुढे अजून वेगळ्या भाषेत सांगू, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस. कानाने श्रवण सेवन करता येईल आणि मुखानेही सेवन करता येईल, अशी अवस्था आहे त्याची, दोन्ही पद्धतीने. केळीच्या पानावर ब्रह्मरसाचं साधूने भोजन केलंय, एवढा मान दिलाय साधूने, त्याला भोजनाचं पात्र केलंय, ब्रह्मरस भोजन केलंय. ठीक आहे, वेळूला का सुगंधी करत नाही? तुकोबरे म्हणले तो आतल्या गाठीचा असतो, आणि बरेच वेळू आतल्या गाठीचे असतात. वेळू म्हणजे काय? बांबू, बरोबर आहे ना. आतल्या गाठीचा असतो त्याला काय म्हणायचं? वेळू. बांबू, बरोबर आहे ना. हा, ज्याला काळ वेळू कळत नाही त्याला काय म्हणायचं? वेळू. कळलं तर बरं होईल. असू द्या, अजून सोपं सांगतो. आणि जो आतल्या गाठीचा आहे ना त्याला माईक द्यावा, सप्ता बिनविरोध होतो, सप्त्याला विरोध होत नाही. आणि बघ म्हणा येरती माईक दुःखाची झलती, येरती, कळलं का? बस महाराज साधू संतांनी त्या बांबूवर कृपा केली, त्याच्यावर पताका लावला आणि त्याला पुढे उभं केलं. जो आतल्या गाठीचा आहे ना त्याला पताका लावून, निशाण लावून पुढे केलं. झळकती पताका गरुड टके म्हणे तुका, कुंचा पताकाचे भार, वर्णन आहे. साधूच्याकडे आतल्या गाठीच्या माणसाला सुद्धा मान असतो, तो पहिल्या पंक्तीला असतो, जसा आम्हाला मिळाला. केळी वेळू ठीक आहे, दगडाला सुगंधी करत नाही. म्हणजे दगडाला सुगंधी करत नाही, पण तो शीतल होतो, त्याला गार करतं. पूर्वीच्या मूर्त्यांना चंदनाची उटी लावली जायची. इकडे जर पुण्याच्या पुढे गेला तर उटीची कीर्तन असतात, उटीचे उत्सव असतात, सोलापूरपर्यंत पंढरपुरापर्यंत. आणि त्या उटीमुळे
देवाच्या अंगाची खपली पडत नव्हती, AC लावल्यापासून पडायला लागली. हे त्याचं उत्तर आहे. काय गंमत आहे. AC इतका घातक आहे, मूर्तीची खपली पाडतात तर माणसाचं काय ठेवील. तशी माणसाची हाडं ठिसूळच झालीत, काय राहिले आता. डॉक्टर सांगतात कॅल्शियम कमी झालं, ऑइल कमी झालं. जुनी माणसं जवसाची चटणी खात होती, तीळ खात होते, आता काही राहिलं नाही. आपल्यापेक्षा जुनी माणसं खरीच चांगलं होती, खरीच चांगली होती, कारण ते एकमेकाला विचारत तरी होती. आता विचारायला वेळ नाही आहे. दगडाला सुगंधी करत नाही, पण चंदन शीतल करत. तापली चंदन निवविते कुडी, त्रिगुण तो काडी संत संग. तापलेली कुडी निववण्याचं काम करतं. तापत्रे तापती गुरु ते गिवसिती, भगवेदे कोणी म्हणती तारा स्वामी, संत ते कवण, संत ते कवण. किती सुंदर आहे. त्रिगुण काढण्याची ताकद आहे त्यांच्यामध्ये. त्रिगुणामुळे आम्ही संतप्त आहोत. कुठलाही एक गुण आपल्यामध्ये जास्त झाला की आपण तापतो. काम क्रोध काही म्हणा, कुठला तरी एक विकार जरी जास्त झाला, अहो ताप आला म्हणजे काय झालं, कुठं तरी आपलं बी नसलंय, त्याला शांत कर. चंदनाचा लेप लावायचा. अहो कंसाला लेप लावायला ती बिचारी कुब्जा होती. देवाने विचार केला, दररोज माझ्या मामाला लेप लावते, आज फक्त आपल्याला गंध लावून घेऊया. एकच तिलक लावला आणि तिचं जीवन बदलून टाकलं. तिच्या पायाच्या चवड्यावर आपल्या पायाचा चवडा ठेवला, हणवटा दिला, खटकन वर केली. 3 ठिकाणी वाकडी होती, सरळ केली. वाकड्या माणसाची सेवा करणाऱ्या माणसाला सुद्धा देव सरळ करतो. म्हणून आमचा देव वाकडा आहे. कळलं तर बरं होईल. कल्पना करा, तिचं जीवन बदलून टाकतो. चंदन आहे महाराज. चंदन माहिती ना तुम्हाला, लोक आम्हाला चंदन लावतात आणि ते पाकिटात लावतात. विठ्ठल ती चंदन वेगळं, हे चंदन वेगळं. तापली चंदन विविते कुडी. तुमचं आमचं शरीर शांत करण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. महाराज अग्नीमध्ये बळ जर चंदन सापडलं, तुमचं काय म्हणणं आहे का खैर चंदन काष्टे, हे विवंचना तवची घटे, जवन घे पती एक वाटे, अग्नी माझी. तुकोबाराय सांगतात त्याचं उत्तर असं आहे की साधूचं स्वतःच्या देहावर प्रेम नाही. आमच्या भागवतामध्ये पंचमस्कंदामध्ये जे राजा भरताचं चरित्र आले, त्यांचे वडील ऋषभदेव, ज्यांच्यामुळे जैन पंथ आला, त्यांनी आपलं शरीर, दिगंबर शरीर, श्रवणगे बेळगोळ नावाच्या प्रांतामध्ये कळकीच्या वनात वणवा लागल्यानंतर लोटून दिलं, अग्नीचं भक्ष्य केलं. क्रमिकीट भस्मांतर या शरीराचे 3 भाग आहेत, चौथं काही होऊ शकत नाही. शरीरावर त्यांचं प्रेम नाही, आपलं शरीरावर प्रेम आहे. आपण पाया पडताना जर अगरबत्तीचा चटका लागला तर आपण बाकीच्यांना सांगतो तेथे जाऊ नका कोणी. इतकी मतलबी आहोत आपण. त्यांनी तर ध्येय जाळलं महाराज. रामरायाच्या पत्नीने अग्निपरीक्षा दिली, अग्निपरीक्षा दिली. आता तर आपण सगळे गॅसवरच आहोत. कितीतरी माता माऊल्या म्हणतात मी म्हणून राहिले, मग घटना दुरुस्ती करून सांगतात तुमच्याकडे नाही पोरांकडे पाहून राहिले. तर काय अर्थ करायचा, कुठला न्याय लावायचा सांगा. काय गंमत. पण नवरा बिचारा सज्जन, नाही कळलं असू द्या. अजून एक वाक्य सांगतो. तो नवरा सज्जन म्हणावा ज्याच्या घरी आठवड्यातून 4 दिवस खिचडी होते. विठ्ठल त्याने काय करावं, जैसी स्थिती आहे. मी विनोद नाही सांगत महाराज, लक्षात घ्या. तुम्हाला जेवढं वाटतं ना तुम्ही कष्ट करता, तेवढं त्यांच्याकडे एकदा बघा, लक्षात येईल तुम्हाला, लक्षात येईल. एवढा मोठा सूर्य देवाने प्रकाश देण्यासाठी ठेवलाय, पण जास्त ऊन लागू नये म्हणून वारा पण ठेवलाय. तसा घरातला कर्ता पुरुष आपला वारा आहे, आणि तो पवित्र वारा आहे जो आपल्या चारित्र्याचं रक्षण करतो. संत समाजाच्या चारित्र्याचं रक्षण करतात.
संत न होते जगत में तो जल जाता संसार. तर साधू नसते तर संसार जळून गेला असता. कोण विचारलं असतं? कोण विचारलं असतं? शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम नाही गजे गजे साधवो नाही सर्वत्रम चंदनम नाही वनी वनी. अग्नीचं भक्ष होतात. कोळसा झाल्यानंतर चंदनाच्या कोळसाचा भाव काही काही नाही. पण पहा, चंदन 2,000 रुपये किलो आहे. 2,000 रुपये. ते बाजारात मिळतं ते खोड आहे, त्याची खोड जात नाही. 2,000 रुपये किलो आहे. बोरी बाबळीला 2,000 रुपये भाव येतो. काय पाहिजे सांगा ना, काय पाहिजे? एक अजून गंमत सांगू. एवढे आपण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे देह कष्टविती परोपकारे देह कष्टविती परोपकारी. हे पण कष्टच आहेत आपले. फक्त नजर नाही. विठ्ठल द्या कष्टविती परोपकार. हो तू सोय रे हो तू महाराज ज्ञानेश्वर. माऊली कधी कधी तारीख घेतल्यावर असं वाटतं उगीच तारीख दिली. आणि कधी कधी असं तारीख घेतल्यावर असं वाटतं आज जिवंत झालो. इतकं परत. चंद्रमे जे आलांछ मार्तंड जे तापही एक दोन वाक्य सांगतो, थांबतो. तुमचं जास्त वेळ घेत नाही, मलाही जास्त येत नाही, कशाला वाढू. साधू तुमची जात बदलतं. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ज्ञानोबारांनी कोणालाच विचारलं नाही तुम्ही ब्राह्मण आहात का. पण ज्ञानोबाराकडे जो गेला तो ब्रह्म झाला. हो, ब्रह्म झाला. लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये मीटिंग झाली. लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये मीटिंग झाली. हा परीस आपल्या लोखंडाची जात बदलतो, त्याचं सोनं करतो. लक्षात आलं का? बघा, जातीच्या दाखल्यावर एक शब्द असतो, पोट जात. माहिती आहे ना? जात आणि पोट जात. पोट जातं पण जात जात नाही. पोटासाठी ती जात आहे. त्याचं पोट भरावं म्हणून त्यांनी कॉलम तयार केलाय. आणि त्यांनी आपलं पोट भरावं म्हणून कॉलम तयार केलाय. काय गंमत आहे पहा. अजून सोपं सांगू. एक वेळ तुम्ही पंढरपुरातून उपाशी याल पण आळंदीतून नाही. आणि जो आळंदीतून उपाशी आला तो भंगार तरी कसा समजायचा. त्या कुऱ्हाडीला सांगितलंय, लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये मीटिंग झाली, द्या त्या परिसाचे तुकडे कर. फुकट आपली जात बाटवत घेतली. म्हणजे कुऱ्हाडीला आनंद झाला. खूप दिवसांनी काम मिळालं. कुऱ्हाड गेली आणि त्या परिसाचे तुकडे केले. 3 तुकडे झाले. परिसाचे 3 तुकडे ते कुऱ्हाडीकडे बघून हसायला लागले. कुऱ्हाड म्हणते काय असतेस, तुझे 3 तुकडे केले. ते म्हणले माझे तुकडे हो दे, तुझ्याकडे बघ जरा, आरशात बघ, आरशात बघ. ते म्हणले अरे माझं सोनं झालं. ते म्हणले होते माझं सोनं, माझी किंमत वाढू दे, पण तरी मी कुऱ्हाडच राहणार आहे, तुकडेच करणार आहे. कळ, याला जात म्हणतात. कळलं का? त्या परिसाच्या तुकड्याने सांगितलं अगं तुझं काम तू कर, पण मी आधी एकटी होते, आता माझे तो 3 तुकडे केले, मी 3 शिपमध्ये काम करणार. मी आधी 1 शिपमध्ये काम करतो, म्हणून आम्ही 3 कीर्तन करतो.
विठोबार ठोबर कुमा हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरे 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 जय जय आई विठोबा रखुमाई ठोबर कुमा टाळी वाजवा हरि जय होप्पा! जय हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय हरि जय 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 विठोबार खुमाई विठोबा रखुमाई पुंडरी कवर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव होप्पा विठोबा महाराज ज्ञानेश्वर माऊली सगळे म्हणा ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली सगळे म्हणा सगळे म्हणा महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली 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 जय जय ज्ञानेश्वर माऊली 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 जय 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 ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञाने माऊली 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 आ माऊली 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 राधे राधे ज्ञान राजा माऊली 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 माऊली
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विणुत असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती जय जय सद्गुरु ज्ञानेश्वरा जय जय सद्गुरु करुणाकरा जय जय सद्गुरु विश्वंभरा मद चरणी दातारा नित्य ठेवा श्री ज्ञानदेव सेवा मंडळ ज्ञानदेव सेवा हेच फार सुंदर नाव ज्याला जेवढी घडेल तेवढी कडा आयुष्य करीवणे परी मज आवडो कीर्तन नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक वरदारी विठ्ठल कोणी उठू नका. देव तुकाराम पंढरीनाथ बोलिलेले गुरे वेडू आगुडे होतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिद नाही उच्चारिला अधिकार फुला राज अपराध तुका म्हणे ज्ञानेश्वराला पाया राज अपराध महाराज तुम्ही रामकृष्ण हरी. सर्व भाविकांना विनंती आहे आणि मला तरीसुद्धा एक माता उठली आहे या ठिकाणी. भाविकांना विनंती, फक्त 2 मिनटं आपण शांत बसून घ्यायचं आहे. आज उत्सवातल्या 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्तपरायण गणेश महाराज फुलकंठवार यांच्याकडे होती आणि अतिशय उत्कृष्ट असे त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे कीर्तन सेवेच्या माध्यमातून. तरी मंडळाच्या आणि सर्व उपस्थित भाविकांच्या वतीने हरिभक्तपरायण गणेश महाराज फुलकंठवार यांचे मी आभार मानतो. आणि उद्याचे कार्यक्रम पहाटे 4:30 ते 6 काकडा भजन, 7 ते 10 श्री ज्ञानेश्वरचे सामुदायिक पारायण, सकाळी 11 ते 12 संत तुकाराम महाराज गाथा भजन, संध्याकाळी 4:30 ते 5:30 सामुदायिक हरिपाठ होईल. उद्या दुपारी 3 ते 4:30 या वेळेमध्ये मुक्ताई महिला भजनी मंडळ ठाणे यांचं भजन होईल. उद्या संध्याकाळी 6:45 ते 6:45 हरिभक्तपरायण राजू महाराज घावट आळंदी यांचं प्रवचन. आणि उद्या रात्री 8 ते 10 हरिभक्तपरायण लक्ष्मण शास्त्री कोकाटे महाराज यांचं कीर्तन होणार आहे. उद्या 2 अजून महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. सकाळी उद्या पवमान अभिषेक आहे या ठिकाणी, त्यानंतर दुपारी अन्नकोट आहे.